तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती। तुम्हाला जर मेचे 1500 रुपये पाहिजे असेल, तुम्हाला जर 23वा हप्ता पाहिजे असेल, तर काही 3-4 गोष्टी असणार आहे त्या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे। काही गोष्टींमध्ये बदल करायचा आहे, तर काही गोष्टी फक्त दुरुस्ती करायच्या असणार आहे। काय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचसोबत 23व्या हप्त्याचं वितरण कधीपर्यंत होऊ शकते, या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, तुम्ही सुद्धा या हप्त्यासाठी पात्र असणार आहात का, एकदा नक्की चेक करायचा आहे आणि त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्या 3-4 गोष्टी आहेत, त्यामध्ये जे सर्वात शेवटची गोष्ट असणार आहे, या गोष्टींच्या कारणाने बऱ्याच महिला ह्या अपात्र होण्याची शक्यता आहे आणि अपात्र ज्या महिला झाल्या असतील त्यांच्या सुद्धा ही गोष्ट सर्वात महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोळे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्यानो, तुम्हाला माहितच असेल जवळपास 1,77,00,000 महिला पात्र आहेत आणि 80 लाख महिला काही ना काही कारणामुळे अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि त्यात काही महिला पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे। त्यात सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे काही महिलांनी केवायसी केलीच नाही, त्यामुळे त्या महिलांना लाभ मिळालेला नाही आणि काही महिलांनी केवायसी जरी केली असेल तर त्यांच्यात काही त्रुटी आढळून आलेली आहे आणि या त्रुटीच्या कारणामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे। पुन्हा त्यांना चान्स एक दिला जाऊ शकते असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेले आहे। लवकरच केवायसी दुरुस्तीची संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकते आणि त्यामुळे लवकर तुम्ही केवायसी दुरुस्ती करून, आणि यावेळेस जेव्हा केवायसीचं पोर्टल हे सुरू होईल, एका चांगल्या व्यक्तीकडून, ज्याला माहिती असेल अशा व्यक्तीकडून केवायसी ही दुरुस्ती करून घ्या आणि तुम्हाला नंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू होणार आहे। त्यानंतर काही महिला पात्र असून सुद्धा त्यांना हप्ता आलेला नाही। सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे बँकेत जाऊन आपलं स्टेटस चेक करायचं की तुमचं आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे हे एकदा तुम्ही नक्की चेक करून पहा, कारण त्याच बँकेत तुमचे पैसे हे जाणार आहे आणि वारंवार बँक बदलत राहू नका, त्यामुळे तुम्हाला काही पैसे यायला ही अडचण निर्माण नक्कीच होऊ शकते। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही बँकेचं स्टेटस हे तुमचं ऍक्टिव्ह आहे का, आधार लिंक कोणत्या बँकेशी आहे हे एकदा तुम्हाला चेक करणं नक्कीच गरजेचं आहे। कारण बँकेची काही महिलांची ई-केवायसी ची तारीख निघून गेलेली राहते। बँकेची केवायसी बरं का, बँकेची केवायसी करणे सुद्धा तेवढीच गरजेची आहे, कारण पैसे हे डायरेक्ट डीबीटी मार्फत पाठवले जात असते, पण तुमचं डीबीटी जर ऍक्टिव्ह नसेल, तुमचा आधार जर बँकेशी लिंक नसेल, तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही। त्यासोबत तुमची वयोमर्यादा आता जर 65 वर्षाची झाली असेल तर अशा महिलांना सुद्धा निश्चितच आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला आता काहीही हालचाल करता येत नाही। 65 वर्षाच्या वर जर तुमचं वय गेलं असेल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबात जर तुम्ही 3-4 महिलांनी लाभ घेतलेला असेल, म्हणजे एखाद्याचं कुटुंब मोठं असतं, एक सासू 2 सुना काही मुली अशा जर असतील, म्हणजे रेशन कार्डवर जर 4-5 महिलांची नावे येत असेल आणि त्या महिला जर लाभ घेऊ पाहत असेल तर अशा महिलांना लाभ हा होत नाही। तर लाडक्यानो, रेशन कार्ड तहसील मध्ये जाऊन तुमचं कुटुंब वेगळं दाखवून तुम्ही ते रेशन कार्ड वेगळं बनवू शकता, जेणेकरून तुमच्या कुटुंबात तुमच्या रेशन कार्डवर तुमचं कुटुंब हे वेगळं बनवून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा लाभ ई-केवायसीच्या दरम्यान सुरू होऊ शकते। पण ही संधी तुम्हाला आत्ताच आहे, लवकर तुमचं रेशन कार्ड हे तहसील मध्ये जाऊन वेगळं करून घ्या। म्हणजेच एका कुटुंबात जर 2 सुना 1 सासू असेल तर ते तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी त्याचे 3 कुटुंब करता येते, तुम्हाला 3 रेशन कार्ड बनवता येते, 2 सुनाचे वेगवेगळे आणि सासूचं एक वेगळं रेशन कार्ड हे बनवता येत असते। त्यामुळे त्यांना सर्वांनाच तुम्हाला लाभ हा मिळणार आहे, म्हणजे एका रेशन कार्डवर जास्त महिला तुम्हाला दिसून येत नाही। वेगवेगळे कुटुंब झाल्या कारणाने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा पुन्हा सुरू होऊ शकतो आणि ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि याच कारणाने बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या अपात्र झालेल्या आहेत। तुम्हाला माहितच असेल आपल्या इकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे, बरेच कुटुंब हे एकत्र राहत असतात, पण तुम्ही रेशन कार्ड हे वेगवेगळं बनवू शकता आणि ते तहसील मध्ये जाऊन तुम्हाला लवकरच बनवून घ्या, कारण लवकरच ई-केवायसी दुरुस्तीची संधी ही तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते। त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सुरू होणार आहे।
त्यानंतर आता ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही अशा महिला, म्हणजे ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना मेचा हप्ता मिळेल का? तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जर केवायसी दुरुस्ती केली असेल, म्हणजे उशिरा केली असेल, 30 एप्रिल ही त्याची शेवटची तारीख होती, 30 एप्रिल पर्यंत जर तुम्ही केवायसी दुरुस्त केली असेल आणि तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये अपडेट व्हायला जर काही कारणास्तव वेळ लागला असेल तर निश्चितच तुम्हाला मेचा हप्ता हा मिळू शकतो। पण आता सर्वात महत्वाचा मुद्दा की मेचा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो, तर लाडक्या बहिणींनो, मिळालेल्या माहितीनुसार या हप्त्याला सुद्धा विलंब होण्याची शक्यता आहे। 15 ते 16 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण हे जाऊ शकते। तर या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला असेल अशा सर्व महिला पात्र असणार आहे। सर्वात महत्वाचा मुद्दा, तुमचं जर वय वर्षे 21 ते 65 वर्षाच्या आतमध्ये असाल तर निश्चितच तुम्हाला हप्ता मिळेल, आणि तुमचं जर वय वर गेलं असेल, म्हणजे तुमचं वय जर 65च्या वर गेलं असेल तर तुम्हाला निश्चितच आता लाभ हा मिळणार नाही। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।